मी स्वतः एक ग्राहक आहे। मला पहिले 5 ते 6,000 रुपये बिल यायचं। मार्च एप्रिल मध्ये एवढा कडक उन्हाळा असताना 6 ते 7,000 याच्या पुढे काही बिल आलं नाही। आता हा जून महिना जुलै महिना असून मला 40,000 रुपये लाईट बिल आलेले। तर सरकारने याची दखल घ्यावी मी सरकारला विनंती करतो। 20 ग्राहक आता 40,000 रुपये लाईट बिल आलेलं आहे। हे बघा, हे ऑलरेडी माझ्या हातात लाईट बिल आहे। हे 40,000 रुपये लाईट बिल आलेलं आहे। मी सरकारला विनंती करतो की तुम्ही याच्यावर काहीतरी दखल घ्यावी, सर्वसामान्य माणसाची दखल घ्यावी। आज येवला येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार यांच्या आदेशाने व प्रशांत भाऊ पगारे असतील, आमची संपूर्ण नाशिक जिल्ह्याची टीम असेल, आज इथं येवला येथे MSEB बोर्ड इथे आम्ही मोर्चा काढून या सरकारचा असा निषेध व्यक्त केला आहे। आणि आज या सरकारच्या मीटरच्या आज आम्ही होळी पेटून त्याला लाता मारून त्याचा निषेध व्यक्त केला आहे। कारण की या सरकारने इतका अन्याय केला आहे येवल्याच्या जनतेवर की जिथं 6,000 रुपये बिल यायचं, आता लोक स्वतःहून MSEB बोर्ड मध्ये येत आहे का आम्हाला 40,000 रुपये, हे बघा, हे बघू शकता तुम्ही माझे पत्रकार बांधव, 40,000 रुपये एकेकाला बिल येत आहे। आता मला सांगा, येवल्यामध्ये कोणती इंडस्ट्री नाही, काय नाही। आता मला सांगा, हे गोरगरीब लोक हे 40,000 रुपये बिल भरणार कस काय? इथं कमीत कमी 600-700 रुपये रोज कमवायला जनप्रतिनिधी आहे। आणि आता अजून एक माझी मागणी आहे का पैठणी मागासाठी 200 मिनिट इथं फ्री असून, त्यांना 200 मिनिट युनिट फ्री असून सुद्धा मला सांगा का इथं 5-6 रुपये बिल येत असन तर पैठणी कारागिरांनी करायचं काय? इथल्या दुकानदारांनी आणि गरीब वर्गाने शेतकऱ्यांनी करायचं काय? या सरकारचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे आम्ही मीटरची होळी करून जाहीर निषेध करत आहे। तसं बी यानंतर झालं कधी वाढू बिल आले तर आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। किंवा सरकारच्या वीज मंडळांनी सर्वसामान्य माणसाचं खिसा कापायचं काम केलेलं आहे। या स्मार्ट मीटरमुळे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती आहे। ज्याला 500 रुपये बिल यायचं त्याला 5,000 येतंय, 1,500 येतंय, 1,000 रुपये येतंय। तर सरकारी मान्यतेने खिसा कापल्या जात आहे या कंपनीकरणामुळे। या कंपनीकरणाचा आम्ही पॅन्थरच्या तर्फे निषेध करतोय, या सरकारचा निषेध करतोय। आणि या ठिकाणी दिल्लीत जे बसलेले उपोषणाला आपले दीपक एक अधिकारी